कवाच अर्ध्या तासापासून इथं रस्त्यावर उभा राहिलोय, अजून या आरचीचा पत्ता नाही. येते का नाही ते कळा ना काही. तिला मी कालच सांगून ठेवलं होतं तरी लवकर ये म्हणून. आता 5-10 मिनिटं इथं थांबतो, आली तर बरं आहे, इथं जाईल घरी निघून. एक तर फोन करून पाहत फोन उचली ना, काय भानगडे तेच कळा ना. काय बाई त्या रिक्षावाल्याने इथंच उतरून दिलं. एवढे पैसे दिले मी त्यांना, 20 रुपये दिले भाड्याला. अयो याची 17 मिस कॉल. लय तापला असेल आता. हा तर उशीर पण झाला ना, मला कटायला असेल वाट पाहू पाहू. मुर्दे त्यांनी इकडं रस्त्याला सोडायचं तर तिकडे दिली मध्ये गाडी घालून. बसू बसू पार कटाळा आलाय. इकून येते का इकून येते तेच कळा ना. आली बुवा, बरं झालं. लय वेळ केला ना. काय रे कंटाळा काय बसू बसू? हा टायमिंग आहे का यायचा? अरे घरी लय काम होते. काय काम होते तुला मी कालच सांगून ठेवलं होतं ना. तू जरी सांगितलं होतं पण मग घरचे काम तू येणार होता का करू लागेल मला? पण तुझ्या कुठे गेली होती? मम्मी करीत नाही काय काम माहिती ना, मम्मीचे पाय दुखता. हा हा. त्याचं रिक्षावाल्याने 20 रुपये घेतले आणि तिकडे मळ्यातच सोडून दिलं. हा का? नाही तर काय. आणि तुला एवढे कॉल केले, तुला समजत नाही का मग एखादा फोन उचलायचा? अरे माझा मोबाईल सायलेंट होता. हा परत मम्मीने उचलला असता मग. असं आहे का? मग तुला शिवाय भेटल्या असत्या. घरी काहीच सांगितलं नाही कुठं चालले काय? मी फक्त एवढं सांगितलं मम्मीला मधू सांग चालले. आज इथं या चापड गावामध्ये यात्रा आहे म्हणून तुला मी बोलावलंय. असं आहे का? हा. मग तू सांगायचं तरी फोनवरती आधीच, मग मम्मीला सांगून आले असते ना. हा का, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. कसलं तुला सरप्राईज? मी खर्ची पण नाही आणली. जाऊ दे, टेन्शन न घेऊ, चाल. तू देशील का? खर्ची करायला आहे ना. आता सकाळी सकाळी यात्रा नाही आहे, तुला सांगतो. सकाळी गावामध्ये ना मिरवणूक चालू आहे. कसला कंजूस आहे रे तू. अगं यात्रा संध्याकाळी आहे, पण देवाचं दर्शन तर होईल ना आता. हा ते पण आहे, पण कोणत्या देवाची यात्रा आहे? अगं आज चंपाषष्ठी ना, आज खंडोबाची यात्रा आहे. आज होती का? आज आहे आणि 3 दिवस इथं या गावामध्ये. हा का? हा चल. आम्हाला काही माहितच नाही, आमच्याकडे कॅलेंडरच नाही. कॅलेंडर नाही? नाही ना, आम्ही आणलंच नव्हतं. एवढ्या सकाळी सकाळी तुम्हाला आणलंय. हे चापड गाव आहे ना? हा चापड गाव आहे. या गावाची लोकसंख्या किती आहे तरी? अगं हे छोटं गाव आहे, या गावाची लोकसंख्या 2,500 आहे. किती? 2,500 फक्त? हा, पण जत्रा लय मोठी राहती. 2,500 आणि जत्रा लय मोठी. या खंडोबाच्या जत्रेसाठी देवाला पाया पडायसाठी लोक लय लांबून लांबून इथे येते या गावामध्ये. अच्छा असं काही आहे का? हा. पण मग काय विशेष जत्रा ठेवली? अगं आज चंपाषष्ठी ना, याचं महत्व तुला सांगतो मी आता. हा. मणी आणि मल्ल 2 भाऊ होते. हा मग? मणी आणि मल्ला. हा. तर आहे ना, खंडोबानी या दोघा भावांना यांचा वध केला होता. कधी? ते पुराण काळी, प्राचीन काळी एकदम. पुराण काळी? हजारो वर्षापूर्वी. पण का बरं वध केला होता? अगं ते 2 भाऊ राक्षस होते. अच्छा राक्षस होते काय? हा. मग वध कोणी केला मग? पुन्हा तेच. अरे मग सांग ना. खंडोबानी त्या 2 राक्षसांचा वध केला. खंडोबा म्हणजे आपले देव ना? हा, खंडोबा महाराज त्यांनी वध केला होता. पण का बरं वध केला होता? अगं ते राक्षस आहे ना, देवाने त्यांना वर दिला होता, पण त्यांनी त्याचा दुरुपयोग केला. अलग लक्षात, म्हणजे ते लोकांना लय सतवायला लागले, लय छळ करायला लागले. अरे देवा. मग रे? मग शेवटी देवाने अवतार घेतला. म्हणजे खंडोबा म्हणजे महादेवाचाच अवतार आहे. हा ते माहिती आहे मला. माहिती आहे ना? हा. हा. मग खंडोबाने मग काय केलं, त्या दोघांचा वध केला. तसपासून आहे ना, लोक आहे ना चंपाषष्ठीला देवाची यात्रा भरवित्या, देवाला नैवेद्य दाखवित्या. चाल. असं काही आहे का? हा. म्हणूनच मम्मी सकाळी म्हणतो ती चुलीत वांगे टाक, चुलीत वांगे टाक. मला लक्षातच नाही हा, आलं आज ते. वांगे सट आहे ना. मग चप्पल काढ इथं. इथं देवाचा पाऊत काय बर का हा. हा का? हा. मंदिर कुठे आहे? मंदिर तिकडे गावामध्ये आहे. अच्छा. आता संध्याकाळी 4 वाजता ना इथं 12 बैलगाड्या इथं ओढीत आणणार आहे. 12 गाड्याचा कार्यक्रम आहे? हा, 12 गाड्या ओढणार आहे. अच्छा. पाय पड. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. हा देवाचा पाऊत काय बर का. तेव्हा इथं लोकांनी असे नैवेद्य आणून ठेवले पाय. हो. छोट्या छोट्या अशा चाणक्या करून. चाणक्याने म्हणत त्याला नैवेद्य म्हणते. अगं या चपातीच्या चाणक्याच म्हणते याला. नैवेद्य म्हणतात त्याला. तू स्वयंपाक करतो का मी करते? बरं नैवेद्य बाई. चा पाय पडले ना. हा.
आणि तुला मंदिर तिकडे गावामध्ये. मग आता तिकडे जायचं का आपण? हा तिकडे जायचंय. गावामध्ये मिरवणूक चालू आहे. अच्छा. त्याच्यामुळे भरपूर गर्दी झाली ना? तुला सांगतो मी तर केव्हाच उभं राहिलो. तू जर आली नसती ना मी घरी निघून गेलो असतो. मी एक तर गाडी ना त्या तिकडे लावली. मग तू यायचं ना मला घ्यायला घरी. उगीच मी एवढा खटरा गाडीने आले. तुझ्याकडे यायचं म्हणजे मला लय लांब पडते माहिती का? हा मारण्याचं लांब पडतं तुला. धर मोबाईल माझ्या काल दिला आता. मग आता बुट घालू का नको? तुला खिसा नाही का? आता मी जीन्स थोडी ना घातली बरं. चल इथं खडी टाकली या रस्त्यावर. हा कालच टाकली बरं काही. कालच टाकले का? हा ग्रामपंचायतीने लय खर्च केला. सगळी साफसफाई करून ठेवली. पार तुला सांग तिथं गावतं होतं ना रस्त्याच्या कडेला सगळं साफ केलं माहिती का तिथपर्यंत. मग हे सगळे लोक बसले हे इथं देवाच्या पूजेला बसले का? नाही नाही हे इथं टाइमपास बसत राहते इथं. अच्छा. हा इथं झाड आहे ना ते मस्त सावलीला बसत राहते गावातले गावकरी. मग आता जत्रा कधी चालू होईल? जत्रा ही संध्याकाळी 4च्या पुढे जत्रा चालू होती. मग तुम्ही एवढं लवकर घेऊन आला मला? अगं मग देवाचं दर्शन होईल लवकर गेलं तर. चल लवकर. जत्रात माझ्या काची राहते तुम्हाला देवदर्शनाला आणले. वा रे वा. गर्दीमध्ये देवाचं दर्शन होत नाही इथं लवकर. एक तास तुझं तिथं बारी लावा लागते माहिती का? अरे बापरे. बरं झालं मग आपण लवकरच आलो ना. मग अजून तुला दुसरीकडे घेऊन जायचंय जत्रेला. कुठं घेऊन जाईल सरप्राईज आहे. वासर पाय ना किती भारी. मारील वय बाजूला. अरे किती भारी पाय ना ते. घरी घेते की एखादं? नको. इकडे काय रे? ही जुनी बारव पाय इथं कशी. ही 12 आहे का? हा पाणी पाय किती आहे त्याला. अरे जुनी 12 बरं काही. याच्यावर ना लोक पाणी वाढायचे ना पहिले. हा ते आता काढून टाकलं. इथं बसशील होतं ते. डोकं नको जास्त पडशील खाली. पोहत येत नाही तुला? नाही नाही. हा चल बस झालं आता चल. भरपूर पाणी पण ना त्या मानाने. हा मग पाणी आटत नाही त्याचं कधी. सकाळी सकाळी पाय ना किती गर्दी ना किती भारी वाटत आहे ना वातावरण. अगं लोकांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे पाहिला का तो. घाबरू नको. बॅनर पाहिजे बॅनर. बॅनर लावलेत. एवढे बॅनर लागले ना गावामध्ये माप नाही त्याला. बाय खंडराव महाराज चंपाषष्ठी आणि यात्रेनिमित्त सापडगाव नगरीत आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मान्यवरांचे सहर्ष स्वागत. पाहिले ना सकाळी सकाळी वातावरण तर सोड पण लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाय ना किती. हा मग भारी वाटलं मला बघून. आणि तुला सांगते आता हा जो रस्ता आता मोकळा आहे ना. संध्याकाळी जर बघशील ना 4च्या पुढं तुफान गर्दी होईल नाही का? म्हणजे तर पाय ठेवायला जागा राहायची नाही. जागाच नाही राहत इतकी गर्दी राहते तुफान. अच्छा बरं आहे ना. म्हणजे भरपूर आहे शहरातले पण लोक आहेत ना इथं है ना. शहरातले म्हणजे लय लांबून येते. पार मुंबई पुणे दिल्ली लय लांबून लोक येते इथं. दिल्लीला कोण जाणार एवढं? नाही या गावातले काही लोकांचे नातेवाईक आहे ना तिकडं. हा का? हा तुला बरं माहिती. काही माय नातेवाईक या गावामध्ये. हा मग चल चहा पाण्याला जाऊ. नको अशा कापूर कावर पेटी का? इथं कापूर पेटी. हे देवाचा कार्यक्रम आहे ना. हा ही वाघ आहे मंडळी. ही देवाची काठी बर काही. हा का? काय पण ना मग. ती काठी गेली ना आता. अगं गेली. ती कोणत्या मंदिरात जाते ते पाहत होतो का मी. तर जिथं जायचं तिथंच जाईन. ते मला वाटतं पावत्या जवळ जाईल बहुतेक. मला असं वाटत आहे. हा अजून लोकांचे दुकानच लावायचं काम चाललं पाहिजे. हा मग लय लांबून दुकान येते बरं काही. हा ना. हा मग पोटा पाण्यासाठी करावं लागत लोकांना. पोटा पाण्यासाठी लय भटकंती करावं लागते. सोपं नाही पैसा कमावणं बाई. एवढे खेळ नाही. 100 रुपयाला बाबा. नाही ग आता ये बाय. केवढ्याला आहे का नाही. 100लाच असन. केवढ्याला आहे काय भाव नाही लावले इथं. भाव नाही लावले. 120 आणि हे डमरू किती दुकान आले पाहिलं. मोटरसायकलीवर सुद्धा ते काही लोकांनी आहे एवढ्या गाठोड्यामध्ये सामान आणलं विकायला. हा पण खाऊचं एक दुकान दिसलं नाही मला. खाऊचे दुकान आहे ना पुढं ते काय. अरे हा ताजे दहीवडे. हा इथं पाय बांगड्या बिंगड्या काय तुला हार बीर लागला ना सगळे बरं का इथं. आणि अजून ते लावूच राहिले ना. हा रस घे ना एखादी. राम बोला. बरं आहे ना. आलो तुमच्या जत्रेला. हा चालेल का? कोण मित्र होता का तुझा? हा मित्र होता ना तो. सेट आहे का 150? चल ना. 150 रुपये सेट आहे. हा घेऊ ना. हा येतो ना मंदिरातून. 150 रुपये सेट सांगितला ना. गरम गरम असं का तुला जिलेबीचं. मग गरम जिलेबी खायची मजाच वेगळी राहते.
आधी दर्शन करू हा. मग पोटपूजा पाहू. या बाई इथं अजून पाल ठोकायचं काम चालू आहे पाहिलं ना. किती मेहनतीचं काम पाहिजे मग त्यांचं. सोपं नाही यांचा 3 दिवस आता मुक्काम इथंच आहे. हा का मुक्कामी राहत्या? मुक्कामी इथंच राहत्या. या बाई आपलं माझ्या गावातलं दुकान आहे बरं का हे का बांगड्यांचं दुकान. मग त्यांना विचार ना काय बांगड्या बिंगड्या तुला काय आला आता बांगड्या का बरं मला मी घालत नाही पोरगी नाही का भांडरा उधळलेले हा सगळं पिवळं पिवळं झालंय पाय. आणि सोन्याची जेजुरी म्हणतात तसंच वाटायला लागलं मला आणि जेजुरीला आल्यासारखं. हा या बाई हे पाय कसं लावलंय त्यांनी लाइटिंग बिटिंग हा, छान हा ना. कमान इतकी भारी ना एंट्री अशी भारी होणार आहे ना संध्याकाळी. नेमकी आता आपण संध्याकाळी नाहीये इथून दर्शन घ्यायचं ना हेच मंदिर आहे. पहिले आपण तुला 12 गाड्या दाखवतो ये. इथं मंदिरामध्ये गर्दी आहे आता. हा भारी वाटलं मला. हा या बैलगाड्यांना सुद्धा पिवळा कलर द्यायला पाहून घे. आणि अजून या गाड्यांची फिटिंग करायचं काम चालू आहे पाहिलं ना. हा नमस्कार बाबा. नमस्कार. चाललंय चाललंय. चांगली फिटिंग चालली राव तुमची. एकदम भारी. तुमचं काय चालू आहे कुठे आता? आम्ही आज तुमच्याकडे चालू आहे ना आता. हा का? हा करा करा. काय करताय तुम्ही? ये सर्टिफिकेट करतो. 60 फीट करीत आहे असं असं. आता हे 12 गाड्या कोण वाढणार आहे? विष्णू बाबा. गाडा आता आहे ना हा मधु कुटेलाच वाढायला लावायचं. मारा नका वाढवू. वाढायला. बाबा मध्ये पाहिले नाही का? हा मग आम्ही युट्यूबचाच व्हिडिओ करायला आलोय. तुम्ही पाहते ना व्हिडिओ. मग पाहता आहे. हा ना. मग आज तुम्हाला भेटायला आलो खंडेरावच्या कृपाने आज तुम्हाला भेटलो. तुम्ही रोज व्हिडिओ पाहते ना पण. मग आम्हाला बघायला आवडेल. हा. नाही आवडत तुम्ही दोघं मित्र आहे का? हो मित्रच आहे, असं म्हणते चालू. काय नाव तुमचं बाबा? मार्तंड दराडे, आणि तुमचं? शांताराम दराडे, काच भानूचं एकच नंबर. हा ना खरंच. आणि मी खंडोबा. हा माणसा कुठून आणायची? माळसा कुठून आणायची? माणसं पाहिजे असते एखादी पण मग असं नाही पिनूबाई केली असती. हा त्याला जमलं असतं. बघितलं या गावातले सगळे लोक आपले व्हिडिओ पाहते माहिती का तुला. हा मग आता हे 12 गाडी कोण वाढणार आहे? ते विष्णू खंडू पावडी. अच्छा तेच वाढतात का? हो तेच वाढतात. अच्छा, म्हणजे परंपरानुसार असेल काही. 30-35 वर्षापासून तेच वाढतात. सगळ्या बैलगाड्याला एकच कलर का बरं दिलाय? मग पिवळा मस्त. पिवळा आता खंडे लावायचा कलर पिवळा आहे ना. हा हा खंडोबाचे 12 गाड्यांना सगळ्या पिवळा रंग राहतो बैलगाड्यांना. चाल चल मंदिरात जाऊ आता. मंदिरात जाऊन येऊ पहिले. लय परत लय वेळ होऊन जाईल आता आपल्याला. हा हा बरं झालं ना ते बाबा भेटले. इथलं मंदिर पाहिलं ना किती भारी आहे. हा आणि इथं वातावरणच छान आहे. वातावरण म्हणजे या गावातले सगळे गावकरी इथं सकाळी सकाळी पाया पडायला येते. हा ना. हा मधू हा हे कोणते देवाचं मंदिर आहे? अगं ये बाबाजी कोणते? स्वामी शंकराचार्य नाव आहे पण तिथं. हा ते 40 वर्ष सेवा केली यांनी. कसली? म्हणजे इथं या गावातले जेवढे पण मंदिर आहे ना हा तर या मंदिरांची या बाबाजींनी खूप सेवा केली. त्याच्यामुळे या गावकऱ्यांनी इथं म्हणजे त्यांचं पण समाधी बनवली. आणि त्यांचं सुद्धा इथं म्हणजे दरवर्षी उत्सव केला जातो बरं का. बापरे. हा सप्ताह राहतो या म्हणजे दरवर्षी इथं सप्ताह राहतो या हनुमान मंदिरामध्ये. या हॉलमध्ये फुल गर्दी राहते बाया माणसांची बरं का. आणि या बाई इथं शेजारीच शनी मंदिर आहे पाहिजे. पाया पड. हा मी पडले पाया. पण पुढच्या वर्षी आपण सप्ताह लिहू ना मग. तुला सप्तेचे म्हणजे कीर्तनाची आवड आहे का? मग आता 2 महिने झाले तेव्हाच इथं सप्ताह झाला. मला नव्हतं ना माहिती तेव्हा. अगं इथं या गावातले गावकरी ना लय मोठे मोठे महाराज इथं आणत राहते कीर्तनासाठी. मला लय आवड आहे. असं काय माहिती आता आहे ना इथं आता पुढच्या वर्षीच सप्ताह आता. हा मग पुढच्या वर्षी येऊ. हा. तू येशील ना? मग मी येत राहतो. यावेळेस नाही जमलं मला. हा हा मागच्या वर्षी आलो तुम्ही. एकट्याच आला मला थोडी घेऊन आला. चाल या बाई इथं नारळ फोडी तर पाय देवाला. हे खंडराव महाराजांचं मंदिर आहे बरं का. हे इकडे तुला एक दाखवतो मी. आता काय दाखव तुम्हाला? हे बाय इथं आहे ना हे पिवळ्या रंगाचं जेवढं आहे ना हे लाकडाचं. हा हा हे बाय हा रथ आहे बरं का. अच्छा म्हणजे हा रथ आहे का? हा रथ खोलून ठेवलाय. म्हणजे हे चाक आहे रथाचे 2 चाक बरं का. ही चेसी आहे. अच्छा मधू हा याला काय म्हणता? अगं या धुऱ्या आहे ना. धुऱ्या? हा आणि हे? धुऱ्या. अगं हे सगळं रथाचं सामान आहे. मग हे असं खोलून का ठेवलं त्यांनी? अगं खोलून मग आता ते या खोलीमध्ये ना वर्षभर पॅकच राहतं. पण आता समजा देवाचा उत्सव आहे ना आज. मग देवाला आज या रथामध्ये मिरवणूक होणार आहे गावामध्ये. अच्छा म्हणजे हा. पालखी तयार करणार का ते? हा रथ हा रथ ना. हा या रथामध्ये देवाला बसवतात आणि गावामध्ये मिरवणूक काढतात वाजत गाजत. लय जबरदस्त मिरवणूक आपलं राहते. नशिबात होतं म्हणून तू दाखवलं. बरं मंदिरात जाऊ ना आता. हा चल आता मंदिरात जाऊ. इथं मंडप टाकलाय इथं बरं का. छान वाटत आहे ना. मग
मंदिर पण पाहिजे किती भारी सजवलंय. हा मग हे काय रे असं बांधलेलं वरती? कावडी म्हणते त्याला, कावडी. अच्छा, सकाळी कावडीचा कार्यक्रम होता ना इथं. हा तू आला होता का? मी नव्हतो आलो, मला वेळच झाला. चल पाया पड, ये पाया पड इथं. पडते ना. हा ये, इथं सगळी आता गर्दी आहे. हा हा. हे बघ इथं मधली सजावट पाहिली ना कशी काय. वाव किती छान सजवलंय पाय ना. हा हे झुंबर पायाच्या लाइटिंग पाय किती भारी. विष्णू बाबा बरं आहे ना? आम्ही आलो बरं का तुमच्या देवाच्या दर्शनाला. मग येळकोट संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रम. हे विष्णू बाबा आहे बरं का, भगत बाबा. अच्छा. आणि हे 12 गाड्या ओढतात बरं का. हे ओढणार आहेत काय? हा यांच्या अंगामध्ये हवा येत राहते बरं का. खंडोबा महाराजची का? हा खंडोबा महाराजांची. आम्हाला चांगला आशीर्वाद द्या बाबा. बाबा हे तुम्ही कायम घालतात का आजच घातलंय? हे 9 दिवस राहतं का? हा गेठा ना. हो गेठा. अगं 9 दिवस म्हणजे देवाने वध केला ना तर 9 दिवस नवरात्र सारखा उत्सव साजरा होत असतो, माहिती का तुला? नाही मला कुठं माहित होतं, आता माहित झालं. हा देवीचे नवरात्र कसे असतात तसं देवाचे पण नवरात्राचा एक उत्सव असतो. आणि हे बघ बाबांनी देवाचा टाक म्हणते याला. अच्छा. मग तुम्ही आता हे किती दिवस थांबणार? 9 दिवस. 4च्या पुढे कार्यक्रम चालू होतो. आता काळाचा कार्यक्रम. त्यांना मग आंघोळ घातली जाते, त्यांना सजवलं जातं. आलं का लक्षात? तो लय मोठा सोहळा आहे. आता तो नेमके तुला वेळ नाही मला वेळ नाही तर थांबलो असतं तुला दाखवलं असतं. बरं पाया पडली का देवाच्या? पडले. आपण निवेदन नाही आणले, काहीच नाही आणले. आम्हाला माहितच नव्हतं, आम्ही सहज आलो भेटायला. देवा चुकलं बुकलं माफ करा देवा. बरं येतो मग. चला येऊ का? भारी वाटलं ना? मग विष्णू बाबाचा स्वभाव लय भारी आहे. हा चला बाबा येऊ का? चला या बा इथं सायकडा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांच्या सुद्धा संध्याकाळी उपस्थिती राहते बरं का. अच्छा. नमस्कार सर, हे आपले सुनील भाऊ पाटील बरं का, त्यांची बदली आत्ताच झाली सायकड्यात. हो का? हा. नमस्कार दादा. वाकळे दादा, तुमची कधी बदली झाली? आम्ही आता 4 वर्षापासून सायकड्यात. मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं पण. तुमचा नंबर पण आहे, आपली बऱ्याचदा भेट पण झाली. एकदा खाली तिथं नदीत पोरगा गेला तेव्हा हा, हा. कॅमेऱ्याचं पण प्रकरण तेव्हा हा, होतं ना तिथे. तुमचं एक प्रकरण आलं होतं. हा. असतं विदाउट ड्रेस असतं का जंपली मोठी. हा बरोबर. तर एक पोरगा सायकड्यात नाही का माझ्या गावामध्ये, तेव्हा माझी पण होती त्यांच्या त्यावेळेस घरी भेट येत झाली होती. त्यांची. बरोबर. चला येऊ चला का? येऊ का? चल भारी वाटलं ना तुला? हा मग आपल्या गावातले लोक भेटले किती छान वाटलं. मग हा नमस्कार. तुमचे व्हिडिओ बघत राहतो आम्ही. तुमचं काय नाव? चव्हाण शंतनू. शंतनू. हो भजन ग्रुप आहे ना सायकडा. हा. त्याच्यावरती येत राहते तुमचे व्हिडिओ. अच्छा. अर्चना हो. हे बघ असं आता हे जे बिल्ला लावले ना, हे बॅच बिल्ला, अच्छा. खंडराव महाराज यात्रा कमिटी याचे सदस्य आहे. आणि हे 5 लोक आहे सदस्य, पंच कमिटी म्हणते याला. त्यांनी असे बिल्ले लावले. या बाय हे बाबा पण आहे बाय पंच कमिटीचे सदस्य. काय नाव आहे बाबा तुमचं? शिवाजी दराडे. चला येऊ का? आलो होतो तुमच्या गावात देवाच्या दर्शनाला. येऊ का? चला. संध्याकाळी यायला पाहिजे होतं, तुला सांगतो इतका भारी कार्यक्रम राहतो ना. घाई बी तूच केली आणि सकाळी तूच मला फोन करून माहिती गेली. तूच मला घाई अगं मग दुसऱ्या गावाला जायचंय अजून आपल्याला. मग चल. आणि जर जमलं तर येता इकडे येऊ ना आपण संध्याकाळी का? हा चालेल ना. या बाय वाघे परत आले पाय काठी घेऊन. या बाय या बाय पाया पडे काठीच्या. हा देवाची काठी मिरवीत नेली होती. पाया पड लांबूनच असं. मला वाटलं हात नाही लावते. आता ते लावता का नाही लावत ते मला माहित नाही, म्हणून म्हटलं लांबूनच पाया पड असं. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट. कष्ट ना. संध्याकाळी येतो ना, काय अडचण नाही. तू पण काय डायलॉग देतो रे त्यांना? अरे मग तो आपला जुना दोस्त आहे तो. अच्छा मित्र आहे काय तुझा? हा. कप कसे दिले हो? 60 रुपयाचे का? 60 रुपये. आमच्या कपच कुठून गेले? जय मल्हार का? काहीच नाही का? तुम्ही आले आमच्या यात्रेत. आमच्या यात्रेचे अहो 1 तास झालाय. तुम्ही कुठे होते?
आम्ही आता तमाशाचं नियोजन करतो. तमाशा कुठे ठेवलाय? आपल्या शाळेच्या पटांगणात रघुवीर खेडकर लय मोठा तमाशा आहे. हा का लेडीज येते का पण? हो सगळं राहतं गावात सगळे हौसे नऊशे सगळ्यांचं हौस पुरवणार राहतो. अच्छा अच्छा बरं, म्हणजे आम्हाला पण यायला देतं नाही हो या ना सगळ्यांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण आहे या. चालेल येऊ का? धन्यवाद हा. नमस्कार व्हिडिओ पाहते ना? पात्रा नमस्कार. चला हे गावकरी आहे ना, तुला सांगतो मी सकाळचं जसं आलो ना तशी तुला सांगतो माझी इतकी सेल्फी काढले गावकऱ्याने. हं. मला इतकं घराघरात नुसती चहा प्यायला बोलली. आता पिऊ इतका कटाळा आला ना मला. जास्त चहा नको पिऊ होईल डायबिटीस तर ते जास्त म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ सारखे पाहत राहतो, आम्ही सगळे फॅमिली पाहतो म्हणे. मला एवढा आनंद झाला ना तुला सांगतो अर्चना, बरं का. खरंच म्हणजे आपण जे काम करतोय ना ते लोकांना त्यातून आनंद मिळतो आपले व्हिडिओ पाहून. ते मला आपण काही वाईट करतच नाही ना. आणि त्याच्यातून आपण प्रबोधनही करतोय, महत्वाचं म्हणजे मग? आहे की नाही. मी तर पार येडी होऊन जाते बाबा. नाही तर पानपुरी खायची चोरी झाली आता. काय सांगू तुला. प्रस पाय ना मला विचारू दे. काका प्रस कशा दिला? 160 वाली कोणची पण का? 160 रुपयाला कोणती घ्या 160 रुपये. अगं बिचारे लय लांबून येतात माहिती का. पोटा पाण्यासाठी कुठेही फिरावं लागत त्याला, सोपं नाही बाबा. आजकाल महागाई किती झाली माहिती ना तुला. ते तर आहेच बाबा. सगळं होतं पण पावड्याचं दुकानच नव्हतं. अगं ती मागं नाही का छोटस पावाड्याचं दुकान लावलं होतं त्या बाईनं. मी नाही ना पाहिलं. काय रे? पोलिस पाहिले ना, हं. हेल्मेट घालून आले पोलीस. बाबा कुठले तुम्ही? आणि सावरगाव. सावरगाव येवल्याचं का? अरे वा लय दूरवरून आले तुम्ही. बाबा 3 दिवस इथंच आहे का आता तुम्ही? तुमच्यासोबत कोण कोण आलंय? कोण नाही. एकटेच येतात का? बरं आहे. ए घेऊ का? घे ना. केवढ्याला बाबा? 20. घे ना एक घे. बाबा 20 रुपये लेवा ते हो. एकच रेट आहे का? फिक्स रेट आहे? काय? फिक्स रेट आहे का? हा फिक्स रेट आहे. एवढं त्यांना होईल ना काहीतरी खर्च घे. बोंगा चांगला आहे. दर बाबा घ्या बाबा 20 रुपये. येऊ का बाबा? तुमची बोनी केली बर का. चल बिचारे गरीब बाबा आहे, त्यांची बोनी करून टाकली. येऊ का पोरांनो? पोरांना तुझे काय एवढे बी मित्र आहे काय? अगं साऱ्या सकाळचे लय पोरं मागे लागले होते, काय सांगू तुला. बरे कटाळा आला मला. आपण देवाला नारळ नाही घेतलं. अरे हा बोलाच्या गणगणित विसरूनच गेलो. आता एक काम कर, परत मंदिरात जावं लागेल नारळ फोडायला. आता आपण संध्याकाळी जाऊ तेव्हा नारळ फोडू. मग संध्याकाळची निवदाय घेऊन येऊ ना मग. हा निवदही घेऊन येऊ. आता एक काम कर ना, आपण आता पुढच्या यात्रेला जाऊ आणि येता परत इथे येऊ. परत हा. चाल ना मग मला पाण्यात बसायचंय. तुला पाळणे पाहिजे की इथं कुठं येते ते? आहे का? हा ते बी दाखवतो. चाल पहिले आता या बाई इथं आईस्क्रीमची पण गाडी आली पाय. घ्यायची का? कोण घे ना. अगं थंडी गारठ्याची सर्दी होईल ना. कोण घे मला 10 केवढ्याला आहे हो? 10 कोण द्या काही नको. 10 रुपयाला आमच्या गावात जत्रा असलं का असंच लुटतं दे. बाबा तुम्ही. द्या नाही, चला. लेकरू कसे आशेनं मागितले देऊन टाका. मी काही लेकरू आहे का? हा मग मावा द्या मावा. माझ्यात मागायची नाही बरं मग. तूच काय बाई, मी थंडी गाठच, मला सर्दी झाली तर मला डॉक्टरकडे पैसे घाला. उलट येवाला त्यांना आईस्क्रीम खावं सर्दी होत नाही. हा ना लय धर तू हुशार भोंगा आहे. वाजव. चला येऊ काका. चला. दर तू भांगा वाजव. खायचं घ्या का? नको नको मग. मी तुला आहे ना इथं आता जे पाळणे येतात ना ते तुला दाखवतो. आणि तमाशा नाही का रघुवीर भाऊचा, हा ते बोलले. हा तो तमाशा इथं शाळा आहे इथं. चल तुला दाखवतो. चल ते लोक बोल येऊ देते ना मध्ये. तू चल माझ्या संग. चल. ते पकडता नाही येत ना ते. नको पकडू मग. ना. 800-900 रुपये. नको मला बे वाटत अरे आहे. घेऊन जा. नको वे. मला बे वाटत त्याचं. त्याने तुझ्यावर नियम लावला होता काय? इथं शर्यत लावतात बरं का यांची. लाखामध्ये शर्यत असते बरं का यांची. अच्छा पकड. पाय नको पकडू. नाही असं व्यवस्थित पकड आणि हळूच वर उडव त्याला. हा असं. नको बाबा भीती वाटत नाही. चल आता पाळणे बघायचे ना तुला. धन्यवाद दादा बर का. चला येतो कडाळे साहेब. हे बाई इथं गाडी लावली पाय. आता हे लहान पोरांचे खेळणे आहे सगळ्या. बाकीचे तुला सांगतो पाळणे तिकडे राहणार आहे बरं का, त्या बाजूला राहणार आहे. आपण आलो तिकडं. हा त्या बाजूला आहे. आता हे लहान पोरांसाठी फक्त इथं, हा. कारण की जेवढी जागा उपलब्ध झाली ना यांना
तशा पद्धतीनं ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले का तुम्ही इथं टाका काही नाही तिकडे टाका असं. त्या मानाने बरंच माहिती बरं तुला. हा मग वा हुशार आहे तू त्या बाबतीत तेवढा. तेव्हा ते पोरं कशा मारामारी करू राहिले पाय. ते तर दमला केळू. दिवस आहे आता त्यांचे. काय तिकीट विचारायचं का? काय तिकीट आहे ताई? मी बसू का? त्या मापाचं 40 रुपये घ्या ना. 100 दिले तरी नाही. तुझ्या मापाचं का ते तुटून जाईल ना. 20 रुपये तिकीट आहे लहान पोरांसाठी. त्यांना म्हणलं 40 रुपये घ्या. ते म्हणे 100 दिले तरी तुम्हाला नाही बसवणार म्हणे. तू कधी बसला नाही का जम्पिंग जपाक मध्ये? नाही ग माझे गरीबी होती तेव्हा आई वडिलांची. मी त्यावेळेस मी कधीच आई वडिलांना कधीच म्हणजे सतवलंच नाही का मला पैसे द्या. सहलीला सुद्धा कधी गेलो नाही मी. मी पण नाही गेले रे कधी सहली ना. जाऊ दे पण आता आई वडील पाहिजे होते माझे. आई वडील पाहिजे होते. बरं चाल ना आपण. नमस्कार. काय चाललं बरं आहे ना? ही शाळा किती ते किती आहे? अगं ही शाळा 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हा का? हा इथं अंगणवाडी आहे आणि ही शाळा आहे 1ली ते 4थी. अच्छा. आणि इकडं स्वयंपाकगृह आहे. पहिले आम्ही लय भात खायचो शाळेचा. आमच्या वेळेस नव्हतं ना बाई काही. आम्ही त्याच्यावर राहायचो भातावर. आमच्या वेळेस सुकडी राहायची आणि त्याच्यातही बी ती कच्ची पक्की राहायची. काय सांगावं तुला. अरे देवा, जाऊ दे आता दिवस चांगले आले आपले. तुमच्या वेळेस चांगलं होतं. आता तर पोरायला पार अंडे पण आहे. हा मग इथं तमाशाचं हे स्टेज आहे बरं का. आणि त्यांच्याकडे कर्मचारी पाय किती आहे. हा पण तमाशाचा स्टेज उभा करणं म्हणजे काही सोपं काम नाही. या सगळ्या ट्रक बस या सगळ्या रघुभाऊच्या गाड्या आहे बरं का. हा किती सामान मावं लागत पाहिजे त्यांना. हा मग ते अजून लई सामान आहे तुला सांगतो. अजून याच्यावर तंबू येईल तो वरून स्टेज म्हणजे 4 बाजूने पॅक करणार नाही का. ते साऊंड सिस्टीम ते हे पाहिजे ना माईक एवढे मोठे लय मोठे आणि त्याच्यात एक गायक होता त्यांचा बबलू म्हणून. रघुभाऊचा बाचा. तो नेमकी कोरोनामध्ये वारला नाही तर तुला भेट घालून दिले असते लगेच. ते तिकडे चाल ना मग तिकडे काय पाहू. हा ते त्यांच्या तंबू मध्ये चाल ना मग तुला दाखवतो. मी कधी तमाशाला जाईल नाही यायचं का माझ. पण यायची गोष्ट काय नाही ग. थंडी इतकी ना का रात्री 6च्या पुढं लगेच इतकी थंडी वाजते का. सोपं काम नाही. अरे हिवाळ्यात जी मजा राहते ती अशी उन्हाळ्यात पावसाळ्यात नाही राहत माहिती का. अगं थंडी किती आता. वासने लावून यायची घरून कामाला घेऊन यायचं. मला नाही यायचं. मला यायचंय ना. हे बाई इथं पाहून घे. रघुभाऊ आहे का? हा पलीकडे आहे का. या इकडं तुला रघुभाऊची बेड घालून देतो. हे सगळे यांनी इकडे राहण्यासाठी व्यवस्था केली बरं का. स्वयंपाक चालू इकडे. कपडे बदलण्यासाठी इकडं स्वयंपाक चालू आहे यांचा. मम्मी काय झालं? कुत्रा. तो कुत्र बघ ना किती भारी. टॉमी. नाव टॉमी तुला माहितीये का? अगं हे कुत्र घ्यायला गेलो होतो मी. 22,000 रुपये सांगितले एवढ्या कुत्र्याचे. नकटाय ते. हा नाही ते असंच असतं ते. वडापून कुत्र म्हणते याला. म्हणजे त्यांची ती पैदासच अशी असते. त्याची शेपटी बघ कशी असते. ये रघुभाऊला भेटवत तुला. ये इकडे स्वयंपाक चालू आहे. नमस्कार रघु अण्णा. बरं आहे ना. नमस्कार. हे आपले रघुभाऊ खेडकर. अच्छा अच्छा. आणि खूप प्रसिद्ध कलावंत आहे बरं का. अच्छा. हे सर्व त्यांच्या नावावर चालतं हे तमाशा मंडळ. हे सर्व कारागीर हे सर्व कर्मचारी सर्व यांचे. तुम्ही प्रॉपर कुठले? संगमनेरचे. हा आता बबलू भाऊ असताना तुला भेट घालून दिली असते. तो एक यांचा बाचा होता. अच्छा अच्छा. तो वारला नेमके कोरोनामध्ये. त्याची माझी कोरोनात भेट झाली होती. बोलणं झालं होतं. ते म्हणे आता सर्व कर्मचारी कामावर जायले सगळ्यांचीच फार अवस्था बिकट झाली म्हणे. त्याच्यानंतर तुमची जी 24 तासला का काय जी मराठीला एबीपी माझाला तुमची मुलाखत बघितली. आणि अक्षरशः तुमची ती मुलाखत लाखो लोकांनी बघितली बरं का भाऊ. त्याच्यानंतर माझ्याकडे तुमचे व्हिडिओ होते. शिंगवेला आले होते तुम्ही. ते व्हिडिओ मी प्रसारित केले होते ना शंकर भाऊचे. हा तर तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून? मला आठवत नाही तसं. अरे बापरे. ते लहानपणापासूनच म्हणजे एकदम माझे आई वडील त्यांचे परंपरागत म्हणजे आता तिसरी पिढी. तिसरी. हा सगळे लोक काम करतात यामध्ये. रघुभाऊ भेटून फार आनंद झाला बरं का.
तुम्ही एवढे मोठे कलावंत आहे. आणि मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. चला येऊ का परत पुढच्या गावाला जायचंय. हा जमलं तर येतो ना नक्कीच. हा रात्री या न्यूज वगैरे घ्या, काही शॉर्ट घ्या हो हो तमाशाचे. गेल ना नेमके आम्ही सकाळी आलो आणि सकाळी एवढी काही फारशी गर्दी नाही. चला येऊ उद्या का? होईल ना ती गर्दी. नाही आज संध्याकाळपासूनच गर्दी म्हणजे होणार आहे. येऊ का या. पुढच्या गावाला जायचंय पुन्हा एकदा. चला. हे बघ ना आजी भाकरी करताय. हा मग तुला येतात का भाकरी थापता? मी करून पाहू का आजी? तिला ऐकू नाही येत नाही अजिबात. मी ऐकू करून नये. पाहू एक. मी एक करून पाहू का? हा येते का? हा करू का? तिला ऐकून येत आजीला. जाऊ दे बघ अरे किती बघ बारीक ना, करते चूल-बील मांडली आजी. मस्त. हे तुमचं म्हणजे घरचं हा सर्व मटेरियल हे स्वतः घेऊन येतात. बरे बाहेर जायचं ताण नाही, बाहेरचं खायचं पण नाही नाही. नाही त्यांना उलटे गावकरी यांच्या कर्मचाऱ्यांना डबे देतात नाही का म्हणजे काही छान आहे. चला येतो सर. हा या. धन्यवाद. तुला सांगतो गावकरी तमाशा मंडळावाले जे आहेत ना हे हा यांच्या कर्मचाऱ्यांना गावकरी सुद्धा डबे पोहोचवतात. कधी कधी चिकन मटन यासारखं सुद्धा यांना दिलं जातं बरं का. अच्छा. म्हणजे खूप आनंद असतो ना गावकऱ्यांमध्ये यात्रा म्हटल्यावर. असे मग त्यांना भेटून पण किती आनंद झाला बघ ना. मग लय भारी माणूस आहे रघु अण्णा. अच्छा. स्वभाव लय भारी त्यांचा. एवढे सगळे लोक सांभाळ त्यांचं वय त्यांच्या वयाचा अंदाज तर आहे का तुला? 60च्या पुढे वय बरं का त्यांचं. ते विचारायचं विसरून गेले मी. त्यांनी केस काळे केले म्हणून लक्षात येत नाही. मला वाटलं ते आत्याची. आणि त्यांचा डान्स पण लय भारी अजून पण. हा ना. हा लय भारी. मला चान्स भेटला तर मी डान्स करीन त्यांच्या संग. नको नको नको. का बरं काय माहिती? नाही नाही का नको नको. बरं नाही तर राहिलं. चला आता तुला इथलं सगळं दाखवलं. हम्म. अजून काय पाहिजे तुला बोल. आता अजून काय नाही पाहिजे. मला लई भूक लागली. आता हे चाफडगाव कोणत्या तालुक्यात आहे माहिती आहे तुला? कोणत्या? निफाड तालुक्यात आहे नाशिक जिल्ह्यात आहे. हा, मग आपण कुठं राहतो? अगं चाफडगाव आहे ना महाराष्ट्रात अनेक गाव आहे चाफडगाव नावाचे. हा का? अलग लक्षात म्हणून तुला सांगितलं. मला वाटलं आपलं एकच चापड गाव आहे. नाही नाही त्याच्यामुळे तुला मी सांगितलं. चल आता. पण मला एक सांग, एवढी सगळी जागा यांना दिली पण मग हे लोक काही भाडे बिडे नाही ना घेते? ग्रामपंचायत यांच्याकडून भाडं घेते ना. ग्रामपंचायत घेते? हा मग आता हे जर कमावणार आहे हा. तर ग्रामपंचायतीला सुद्धा काहीतरी माल पाणी पाहिजे ना, इन्कम पाहिजे ना. आता आज त्यांची एवढी साफसफाई करायची, त्यांच्यासाठी लाईट उपलब्ध करून द्यायची, जोक आहे का? बरं आहे का नाही? ते पण बरोबर आहे. म्हणून ग्रामपंचायत आहे ना यांच्याकडून पावती फाडते, प्रत्येक दुकानदाराकडून पावती फाडते. कळलं का? हम्म. म्हणजे तुला काहीच माहित नाही का? मी कधी फिरलेच नाही ना रे. त्याच्यामुळे मी तुला म्हणतोय जनरल नॉलेज घेत जाय जरा. तुझ्या सांग राम राम आता जनरल नॉलेज यायला लागले मला. हा. नाही तर माहिती ना किती डेंजर आहे. घरच्या बाहेर निघून देत नाही. ये- तेवढीच तू बोलित म्हणून मग मी पाठवी त्या भरोशावर. चल आता आपण आता दुसऱ्या गावाला जाऊ. त्या गावाचं नाव तिथे गेल्यावर सांगतो तुला. आता चालेल मी सरप्राईज. सरप्राईज. चल आता खंडेराव महाराज की जय. जय.